आणि नाशिक या ठिकाणाहून ब्रेकिंग न्यूज येते आणि माझी सहकारी कृपा यावेळेला आपल्या सोबत आहे। कृपा, नाशिकची सगळ्यात मोठी बातमी काय सांगते आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर? नाशिकमध्ये भाजपने 62चा जादुई आकडा गाठलेला आहे। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली होती आणि शिंदेंची शिवसेना 2 नंबरचा पक्ष ठरला। या ठिकाणी आतापर्यंत 21 उमेदवार नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे विजय झालेले आहेत। अद्याप मात्र काही ठिकाणचा निकाल गुलदस्त्यात आहे, बाहेर आलेला नाहीये। बरोबर आहे। नाशिककरांसाठी सर्वात मोठी बातमी पाहिल्यानंतर आपण थेट उल्हासनगरमध्ये जाणार आहोत। उल्हासनगरमधलं चित्र एकंदरीत काय, तर उल्हासनगरमध्ये भाजपने 24 जागांवरती आपला विजय संपादित केलेला आहे। सेना त्या ठिकाणी 25, वंचित 2 तर काँग्रेसने 1 जागा राखण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे। त्या पाठोपाठ कोल्हापूरमधून देखील आपण अपडेट्स यावेळेला पाहणार आहोत। कोल्हापूरची आकडेवारी काय सांगते, तर कोल्हापुरात महायुतीला काठावरचं बहुमत प्राप्त झालेलं आहे। सतेज पाटलांची एकाकी झुंज, काँग्रेसला 37 जागा राखता आलेल्या आहेत। सतेज पाटलांनी काँग्रेसचा गड राखत त्या ठिकाणी 37 जागांनी एकाकी झुंज देत 37 जागा जिंकून आणलेल्या आहेत। मात्र त्याचा फार फरक न पडता कोल्हापुरात महायुतीला काठावरचं बहुमत मिळालेलं आहे। नागपूरच्या बातमीकडे आपण जाणार आहोत। कृपा, नागपूरमध्ये आपण पाहायला गेलं तर नागपूर मनपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अखेर खातं उघडलेलं आहे। प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया आणि मंगला गौरे यांचा विजय झालाय। गेल्या वेळी दोन्ही सेना एकत्र असताना त्यांनी 2 जागा मिळवल्या होत्या। दोन्ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेनं या कायम राखलेला आहे, हा गड कायम राखलाय। बरोबर आहे। त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरकडे देखील आपण वळणार आहोत, कारण छत्रपती संभाजीनगरचं राजकारण वेगळं होतं। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकी संदर्भातले अपडेट्स पाहत असताना प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपनं विजयी उमेदवार त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि त्यानंतरचा सुरू असलेला जल्लोष आपण यावेळेला पाहतोय। काही नावांवरती नजर जर आपण टाकली तर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं अखेर उघडलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, प्रत्येक ठिकाणून बातम्यांचा बडीमार होताना दिसतोय। प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया, त्याचबरोबर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं खातं उघडलेलं आहे त्या ठिकाणी। आणि नागपूरमध्ये खरं तर ठाकरेंसाठी ही निवडणूक का महत्त्वाची होती, कारण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींसारख्या दिग्गजांसमोर नागपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर त्या ठिकाणी खातं उघडलेलं आहे। ही आघाडीची सर्वात मोठी बातमी। प्रभाग 28 मधून किशोर कुमेरिया, मंगला गौरे या विजयी झालेल्या आहेत। नागपूरमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेला आपलं कर्तृत्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एका बाजूला मुंबईमध्ये ठाकरे सेनेला आव्हान दिलेलं होतं भाजपनं आणि भाजपच्या किल्ल्यामध्ये जाऊन थेटपणे त्यांना आव्हान हे ठाकरेंनी उभं केलेलं होतं, त्यातही खातं उघडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।